नमस्कार विद्यार्थी मित्रो, मी ज्ञानेश्वर खंडू चिखले, टूल अँड डाय मेकर निदेशक श्री साईबाबा आयटे शिर्डी. आज आपण आजच्या ह्या लेसनच्या अनुषंगाने पार्ट्स ऑफ कंपाऊंड डाय अर्थात पार्ट्स ऑफ कंपाऊंड टूल या संदर्भात माहिती घेणार आहोत. त्यामध्ये प्रथम आपण इंट्रोडक्शन पाहणार आहोत. तर विद्यार्थी मित्र, या अगोदर आपण या डाय संदर्भात किंवा प्रेस टूल संदर्भात माहिती पाहत असताना या अगोदर ब्लँकिंग टूलाचे पार्ट्स, पियर्सिंग टूल इत्यादी टूलाचे किंवा डायचे पार्ट्स संदर्भात आपण माहिती पाहिलेली आहे. त्यामधील काही पार्ट्स हे कॉमन असतात. तर आज आपण त्या कंपाऊंड डायच्या अनुषंगाने थोडक्यात इंट्रोडक्शन प्रस्तावना आपण पाहूया. प्रेस टूलच्या प्रकारापैकी ही एक प्रकारची डाय असून यामध्ये 2 किंवा त्यापेक्षा जास्त कटिंग ऑपरेशन ही रॅमच्या एकाच स्ट्रोकमध्ये एकाच स्टेशनवर केली जातात. उदाहरणार्थ, पियर्सिंग आणि ब्लँकिंग ऑपरेशन एकाच वेळी एकाच स्टेशनवर केली जातात. म्हणून या प्रकारच्या डायला कंपाऊंड डाय असे म्हणतात. तर अशा प्रकारची ही कंपाऊंड डाय ही इन्व्हर्टेड अशा स्वरूपाची असते. या डायमध्ये तयार होणारा पीस पार्ट हा या अगोदर पाहिलेल्या प्रोग्रेसिव्ह डायमधील पीस पार्टपेक्षा अधिक ॲक्युरेट हा तयार होत असतो. तर अशा ह्या कंपाऊंड डायचे किंवा कंपाऊंड टूलाचे पार्ट्स आपण पाहणार आहोत. तर या ठिकाणी एक कंपाऊंड टूलाची किंवा डायची एक आकृती या ठिकाणी दाखवलेली आहे. या ठिकाणी ही डाय टॉप व्ह्यू दाखवलेली आहे. हे डायचे वेगवेगळे पार्ट्स. तर आता आपण ह्या नंबरनी हे पार्ट दर्शवलेले आहेत. त्या पार्ट संदर्भात आपण माहिती पाहणार आहोत. तर या ठिकाणी हा वरचा अप्पर शो, खालचा लोअर शो, हा खालचा टॉप व्ह्यू दाखवलेला आहे. या ठिकाणी नंबर 1 ने दाखवलेला जो पार्ट्स आहे, ही प्लेट आहे, ही टॉप प्लेट म्हणून ओळखली जाते. त्यानंतर सर्वात तळाची ही प्लेट आहे, ही 2 नंबरने दर्शवलेली ही बॉटम प्लेट दाखवलेली आहे. त्यानंतर 3 नंबरचा जो पार्ट आहे, ही इन्व्हर्टेड स्वरूपाची डाय आहे. तर हा 3 नंबरने दर्शवलेला जो पार्ट दाखवलेला आहे तो डाय किंवा डाय ब्लॉक म्हणून ओळखला जातो. 4 नंबरचा जो पार्ट आहे, तर हा 4 नंबर या ठिकाणी दाखवलेला हा हॅचिंग लाईन दाखवलेला हा पार्ट्स. 4 ब्लँकिंग पंच दाखवलेला आहे. हा या ठिकाणी ब्लँकिंग पंच या ठिकाणी. त्यानंतर 5 नंबरचा ब्लँकिंग डाय, वरच्या बाजूला हा 5 नंबरने दाखवलेला ब्लँकिंग डाय किंवा डाय ब्लॉक. 6 नंबरचा थर्स्ट प्लेट या ठिकाणी टॉप प्लेटच्या खालच्या बाजूला हा 6 नंबरने दर्शवलेला थर्ड प्लेट. खालच्या बाजूला हा 7 नंबरने इथे दाखवलेली देखील थर्ड प्लेट दाखवलेली आहे. म्हणजे इन्व्हर्टेड स्वरूपाची असल्यामुळे टॉप प्लेटच्या खाली आणि बेस प्लेटच्या वरती देखील थर्ड प्लेट दाखवलेली आहे. ही 7 नंबर थर्ड प्लेट. 8 नंबर पियर्सिंग पंच. तर या ठिकाणी हा 8 नंबर आहे. हा 8 नंबर पार्ट पियर्सिंग पंच. 9 नंबर ब्लँकिंग पंच होल्डर आणि 9 नंबर हा ब्लँकिंग पंच होल्डर असा पार्ट आहे. 10 नंबर हा 10 नंबरने दर्शवलेला पार्ट आहे स्टिपर. पीस पार्ट इजेक्ट करण्याकरता स्टिपर किंवा स्टिपर प्लेट. त्यानंतर 11 नंबरने दर्शवलेला पार्ट, हा 11 नंबरने दर्शवलेला जो पार्ट आहे हा आहे शटर. पीस पार्ट तयार झाल्यानंतर तो शेडिंग करून बाहेर काढला जातो. 12 नंबरचा जो पार्ट दाखवलेला आहे या ठिकाणी हा 12 नंबर लोकेटिंग पिन्स. या ठिकाणी पीस पार्ट लोकेट करण्याकरता लोकेटिंग पिनचा वापर होतो. 13 नंबरचा पार्ट पुढचा ठिकाणी हा 13 नंबर गाईड बुशेस. इकडे या बाजूला एक गाईड बुशेस. त्यानंतर 14 नंबरचा पार्ट गाईड बुशेसशी रिलेटेड हा 14 नंबर उभे 2 पिलर, गाईड पिलर आपण त्याला म्हणतो. त्यानंतर पुढचा पार्ट आहे 15 नंबरचा
कॉम्प्रेशन स्प्रिंग 15 नंबरचा हा पार्ट आहे. कॉम्प्रेशन स्प्रिंग, त्यानंतर 16 नंबर पर स्प्रिंग, या ठिकाणी हे रबर सारखं पर स्प्रिंग, त्यानंतर सर्वात वरचा डायचा टॉपलेटच्या मध्यभागी असणारा पार्ट 17 नंबरचा शँक. तर अशा प्रकारे हे नंबर आणि त्याचे पार्ट हे कंपाऊंड डाय अर्थात पिअर्सिंग अँड ब्लँकिंग टूल या डायच्या अनुषंगाने हे पार्ट्स आपण पाहिले. तर या पार्ट्सपैकी काही प्रमुख पार्ट संदर्भात आपण माहिती अभ्यासणार आहोत, ओळख करून घेणार आहोत संबंधित पार्टची. त्यामध्ये हा शँक संदर्भातली आपण माहिती आपण पाहूया. शँक तर डायसेटच्या अप्पर शो वर मध्यभागी हा डायसेट आहे आणि डायसेटच्या अप्पर शोच्या वर मध्यभागी टॉपलेटवर शँक फिट केलेले असते. शँक प्रेस मशीनच्या रॅममध्ये पकडतात. अशी ही शँक प्रेस मशीनच्या रॅममध्ये पकडतात. अशी शँक मायस्टिलिया मटेरियल पासून तयार केलेली असते, बनवलेली असते. त्यानंतर बेस प्लेट पार्ट पाहणार आहोत आपण. तळाकडचा 2 नंबरने दर्शवलेला बेस प्लेट किंवा त्याला बॉटम प्लेट म्हणतात. तर डायसेटच्या तळाकडील प्लेटला बेस प्लेट अर्थातच बॉटम प्लेट असे म्हणतात. या प्लेटवर लोअर शोचे खालच्या अर्ध्या भाग, लोअर शो आणि वरच्या अर्ध्या भागाला डायच्या अप्पर शो असे म्हणतात. तर या बेस प्लेटवर लोअर शोचे पार्ट फिट केलेले असतात. बेस प्लेट देखील मायस्टिलिया मटेरियल पासून तयार केलेले असते, बनवलेले असते. त्यानंतर टॉप प्लेट हा 1 नंबरने दर्शवलेला हा भाग आहे. टॉप प्लेट तर डायसेटच्या सर्वात वरील ही प्लेट असून या प्लेटवर अप्पर शोचे इतर पार्ट फिट केलेले असतात. वरच्या अर्ध्या भागाला अप्पर शो, तर हे अप्पर शोचे पार्ट ह्या टॉप प्लेटवर फिट केलेले असतात. यावर डायसेटच्या प्रकारानुसार गाईड बुशेस, ही जी गाईड बुशेस 13 नंबरने दर्शवलेले पार्ट, हे गाईड बुशेस डायसेटच्या प्रकारानुसार फिट केलेले असतात. ही प्लेट देखील बेस प्लेट किंवा बॉटम प्लेट प्रमाणे मायस्टिलिया मटेरियल पासून बनवतात. त्यानंतर पंच, या ठिकाणी पंच या ठिकाणी 4 नंबर पंच दाखवलेला आहे. त्यामध्ये 2 ऑपरेशन होत असल्यामुळे ब्लँकिंग आणि एक पिअर्सिंग पंच असतो. तर या डायमध्ये ब्लँकिंग पंच शोवर फिट करतात. ब्लँकिंग पंच हा पंच शोवर फिट करतात. पीस पार्टवर किंवा पीस पार्ट तयार करण्याकरता वापरलेल्या साधनाला पंच असे म्हणतात. असा हा पंच हा हाय कार्बन, हाय क्रोमियम एशिएशर म्हणजेच ऑइल हार्डन नॉन श्रिंकेज टूल टी OHNS ऑइल हार्डन नॉन श्रिंकेज टूल स्टील या मटेरियल पासून हा कंपाऊंड डायचा पंच बनवलेला असतो. त्यानंतर डाय ब्लॉक, या ठिकाणी ब्लँकिंग डाय 5 नंबरचा पार्ट दाखवलेला आहे. ही डाय इन्व्हर्टेड स्वरूपाची असते. इतर डायमध्ये डाय ब्लॉक खालच्या बाजूला असतो, पंच वरच्या बाजूला असतो, परंतु इन्व्हर्टेड स्वरूपाचे असल्यामुळे पंचच्या जागी डाय ब्लॉकच्या जागी पंच या डायमध्ये फिट केलेला असतो. असा 5 नंबरचा पार्ट डाय ब्लॉक. या भागावर फिमेल कॅव्हिटी कोरलेली असते किंवा बनवलेली असते, या डायच्या भागाला डाय ब्लॉक असे संबोधतात. या डायमध्ये डाय ब्लॉक पंच शोवर फिट केलेला असतो. ही डाय कंपाऊंड डाय इन्व्हर्टेड स्वरूपाची असते, त्यामुळे पंच शोवर हा डायब्लॉक फिट केलेला असतो. डायब्लॉकमध्ये नॉकआउट मेकॅनिझम बसवलेला असतो. या डायब्लॉकमध्ये नॉकआउट मेकॅनिझम बसवलेला असतो. त्यानंतर गाईड बुशेस, 13 नंबरचा पार्ट आहे गाईड बुशेस. तर गाईड बुशेस अप्पर शो मधील टॉप प्लेटवर डायसेटच्या प्रकारानुसार फिट करतात. या गाईड बुशेस मध्ये लोअर शो मधील गाईड पोस्ट अर्थात गाईड पिलर एंगेज करून त्यामधील क्लोज्ड स्लायडिंग फिटमुळे म्हणजे गाईड बुशेस आणि गाईड पोस्टमुळे डायसेट मध्ये प्रॉपर अलाइनमेंट आपल्याला या गाईड बुश आणि गाईड पिलरमुळे
साधता येते. तर अशा प्रकारची माहिती गाईड बुशेस संदर्भात आपण पाहिली. तर या गाईड बुशेसची संदर्भात माहिती पाहत असताना पिलरचा संदर्भ देखील येत असतो. तो हा 14 नंबरचा पार्ट पिलर किंवा त्याला गाईड पोस्ट असे म्हणतात. त्या गाईड पोस्ट संदर्भातली माहिती आपण पाहूया. तर गाईड पोस्टला लीडर पिन, गाईड पिन किंवा पिलर असेही म्हणतात. गाईड पोस्ट या सिलेंड्रिकल पिन असून त्यांचा उपयोग डायशेफमध्ये गाईड बुश बरोबर प्रॉपर अलाइनमेंटसाठी होतो. हे गाईड पोस्ट लोअर शोमधील बेस प्लेटवर फिट केलेले असतात. गाईड बुशेस व गाईड पोस्ट हे EN8, EN24 या मटेरियलपासून तयार करून त्यावर हार्डनिंग आणि टेम्परिंग केलेले असते. तर अशा प्रकारे ही माहिती गाईड पोस्ट संदर्भात किंवा पिलर संदर्भात आपण पाहिली. त्याबरोबर हे डायचे वेगवेगळे पार्ट्स असतात. ते पार्ट्स एकमेकाशी जोडण्याकरता स्क्रूज दवेल असेंब्लीसाठी वापर केला जातो. तर या स्क्रूज ॲलन स्क्रू संदर्भात आपण माहिती पाहणार आहोत. प्रेस टूलच्या पार्टला एकमेकाबरोबर पकडण्याकरता ॲलन स्क्रूचा उपयोग करतात. तर हे जे काही टॉप प्लेट, बॅक प्लेट, पंच होल्डर, बेस प्लेट, टाय ब्लॉक इत्यादी पार्टला जोडण्याकरता या स्क्रूचा ॲलन स्क्रूचा उपयोग होतो. ॲलन स्क्रूच्या माथ्यावर हेड असून त्यामध्ये षटकोनी गाळा, त्या गाळ्यामध्ये ॲलन कीचा वापर करून हा ॲलन स्क्रू ते लागत घट्ट करता येतो. त्यानंतर टवेल पिन. तर डाय संपूर्ण तयार झाल्यानंतर अलाइनमेंट टिकून राहण्याकरता प्रेस टूलच्या 2 किंवा अधिक पार्टला जोडून असेंब्ली करतात. अलाइनमेंट टिकून राहण्यासाठी स्क्रूच्या साहाय्याने संबंधित डायची असेंब्ली केल्यानंतर ह्या ठिकाणी डबल पिनचा वापर हा ड्रिलिंग करून ट्रिमिंग केल्यानंतर डबल पिन संबंधित होलमध्ये 2 किंवा 2पेक्षा अधिक पार्ट अलाइनमेंट संबंधित पार्टची टिकून राहण्याकरता या डबल पिनचा वापर करतात. अशा या डबल पिन अलाय स्टील या मटेरियलपासून बनवून त्यावर हार्डनिंग आणि टेम्परिंग केलेले असते. तर अशा प्रकारे आज आपण आजच्या या लेसनच्या अनुषंगाने माहिती पाहत असताना आपण पार्ट्स ऑफ कंपाऊंड डाय अर्थात पार्ट्स ऑफ कंपाऊंड टूल या संदर्भातील माहिती पाहिली. त्यामध्ये प्रामुख्याने डायचे वेगवेगळे पार्ट्स, त्यामध्ये टॉप प्लेट, बॉटम प्लेट, डाय, लँकिंग पंच, लँकिंग डाय, थर्स्ट प्लेट दुसरी, पियर्सिंग पंच, लँकिंग पंच होल्डर, टिपर, शटर, लोकेटिंग पिन, गाईड बुश, गाईड पिलर, कॉम्प्रेशन स्प्रिंग, पर स्प्रिंग, शँक इत्यादी हे पार्ट्स आपण किंवा त्या संदर्भातली ओळख आणि त्यामधील काही प्रमुख पार्ट, त्यामध्ये शँक, टॉप प्लेट, बेस प्लेट, पंच, डाय ब्लॉक आणि गाईड बुशेस, गाईड पोस्ट या पार्ट संदर्भातली माहिती आपण अभ्यासली. अशाच वेगवेगळ्या लेसनच्या अनुषंगाने आपण वेगवेगळ्या व्हिडिओच्या माध्यमातून भेटत राहूया. धन्यवाद.